जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत आहे। वेतन त्रुटी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी असून काय आहे ती नेमकी बातमी आणि या बातमीचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, वेतन त्रुटी निवारण समिती म्हणजेच खुल्लर समिती, ज्या समितीची स्थापना वेतन त्रुटी निवारण करण्यासाठी करण्यात आलेली होती। या समितीने अमान्य केलेल्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबत पुनश्च संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। खुल्लर समितीने शिफारसी केलेल्या केवळ 104 पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे, तर मागणी करण्यात आलेल्या तब्बल 337 पदांना सुधारित वेतन श्रेणीचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला नाही। सदर 337 पदांपैकी बऱ्याच पदांच्या वेतन श्रेणीमध्ये 7व्या वेतन आयोगानुसार तफावत आहे। सदर तफावतीचे निराकरण होण्यासाठी सरकारकडे विविध संघटनांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेले आहेत। प्राप्त माहितीच्या नुसार सदर निवेदनाचा विचार करता पुनश्च एकदा राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीमधील तफावत दूर करण्यासाठी समितीचं गठन करून कर्मचारी संघटनाकडून आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। प्राप्त माहितीनुसार या सगळ्या गोष्टी होणार असून दिनांक 1/1/2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होणार असल्यानं त्यापूर्वी सदर वेतन तफावत जे आहे ती दूर होणं अपेक्षित आहे। यामुळे सरकारमार्फत देखील याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे। कमी संख्याबळ असणारं पद नेहमीच वंचित राहिलेलं आहे। ज्या पदांचं संख्याबळ जास्त आहे अशा पदांची पोळ नेहमीच भाजत असते असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। आताच्या खुल्लर समितीमध्ये ज्या पदांचं संख्याबळ कमी आहे अशा पदांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी पाचारण न केल्यानं सदर पदावरील कर्मचारी सुधारित वेतन श्रेणीपासून वंचित आहेत। या कर्मचाऱ्यांना निश्चितच 8वा वेतन लागू होण्याच्या अगोदर 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीच्या अनुषंगानं वेतन तफावत जी आहे किंवा त्यांच्या त्रुटी दूर होणं अपेक्षित आहे आणि निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।